दादा इकडे येतात ना आजीला सांगा, मामाला सांगा, मम्मीला सांगा, ताईला सांगा, आजाला सांगा. आज महापालिका सांगली मिरज कपवाडच्या निवडणुकी वार्ड क्रमांक 12मध्ये आम्ही आज आमच्या पॅनलचा प्रचार करत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या दोन्हीचा एकत्र प्रचार आम्ही आज 4ही उमेदवार करण्यास सुरुवात केली आहे. आजचा आमचा भाग पंचशीलनगर, बिरोबा मंदिर, लक्ष्मीनगर ह्या भागातून आज चालू घरोघरी जाऊन प्रत्येक जात आहे. आज ह्या आमच्या पॅनलमध्ये अ गटातून सुरेखा वहिनी म्हारोडे थोरात ह्या उभ्या आहेत. ह्या काँग्रेस पक्षाकडून उभ्या आहेत. त्यांचं चिन्ह आहे हाताचा हात. दुसऱ्या आमच्या उमेदवार आहेत आशाताई नितीन शिंदे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभे आहेत. त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. मी प्रमोद सूर्यवंशी, माझं चिन्ह आहे हात, काँग्रेस पक्षाकडून उभा आहे. व ड गटातून मनोज भैया फारणे हे उभे आहेत. शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. आज आम्ही घरोघरी ह्या ठिकाणी प्रत्येक घरात जात असताना आम्हाला इथल्या नागरिकांच्यातून एकच आक्रोश ऐकायला मिळते की नगरसेवक कधीही दारात आले नाहीत व कधीही ह्या ठिकाणी नगरसेवकांनी नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे सर्व ठिकाणी असं झाल्यामुळं पूर्ण प्रभागामध्ये कामाचा एक डोंगर उभा झाला आहे. ज्या त्यावेळी कामं न झाल्यामुळं भरपूर ठिकाणी काम आहेत आणि नागरिकांच्यात आक्रोश मिळत आहे आणि त्यामुळे नागरिक त्यांच्या समस्या आम्हाला सांगत आहेत, ऐकत आहे आणि आमचं काम आहे की त्यांच्या समस्या ऐकून घेणं. कारण आम्हाला पुढं काम करत असताना त्यांच्या समस्या माहिती होणं गरजेचं आहे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही 4ही उमेदवार पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करण्याचा आम्ही निर्धार घेतला आहे. व आम्ही ह्या तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमच्या प्रभागात 12मध्ये नागरिकांना आवाहन करत आहे की आमच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून 4ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या व आम्ही आज पंचशीलनगर भागात आमची प्रचार फेरी सुरू असताना नागरिकांचा प्रतिसाद आम्हाला भरपूर आहे. त्यांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सगळ्या समस्या आहेत तशा आहेत. 12 वर्षे झाले प्रस्थापित नगरसेवकांनी इथले कुठलेही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा या भागात फिरकलेसुद्धा नाही आहेत. त्यामुळे नागरिकांचा एवढा आक्रोश आहे आणि त्यांचीच अडचणी सोडवण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी मी माझी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि मला स्वतःच नागरिकांनी इथले स्वतः प्रतिसाद दिलेला आहे की तुम्ही ह्या भागातून आमचं नेतृत्व करावं आणि आम्ही तुम्हाला भरघोस मताने निवडून देऊ हे त्यांनी वचन दिल्यामुळं मी माझी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे. कसा प्रतिसाद आहे लोकांचा आम्हाला आत्ता भरपूर प्रतिसाद आहे. भागातील नागरिक त्रस्त आहेत 12 वर्ष निवडून गेलेल्या प्रस्थापित नगरसेवकांच्या विरोधात भाजपाच्या. त्यामुळं आम्ही नागरिकांनी स्वतःच हे ठरवलेलं आहे की परिवर्तन ह्या भागात अटळ आहे आणि ते करण्याचा त्यांनी 100% वायदा केलेला आहे. या भागातील सगळ्यात मोठ्या समस्या म्हणजे गटरी, रस्ते, लाईट आणि पाणी हे 4 मेजर प्रॉब्लेम आहेत. सगळ्यात पहिला आम्ही जर नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर आम्ही या 4च्या 4 समस्या सोडवण्याचा 100% प्रयत्न करू. क्रीडांगण, या भागात एक मोठं क्रीडांगण नाही आहे, अंगणवाड्या नाही आहेत, आहेत त्या थोड्या कमी आहेत. परत चिल्ड्रन पार्क नाही आहेत, गार्डन नाही आहे, शाळेच्या भिंती व्यवस्थित नाही आहेत नगरपालिकेच्या, म्हणजे आता पडीक झाल्या आहेत सगळ्या त्या. रस्ते नाही आहेत व्यवस्थित, गटारी व्यवस्थित नाही आहे. ह्याचं गटारीचं नियोजन कुठंही चुकलं आहे. सगळं संपूर्ण भागाचं गटारीचं नियोजन चुकलेलं आहे. तिचं निचराच होत नाही त्या पाण्याचा. त्यामुळे नागरिक इथले भरपूर त्रस्त आहेत.